ही बांगडा मच्छी आहे. ह्याला आपण हळद, मीठ, तिखट आणि आलं लसूण पेस्ट लावतोय. हे खायला एकदम चविष्ट लागतं आणि या मच्छीमुळे कॅल्शियम आणि मेंदूची क्षमता वाढते आणि ही मच्छी अगदी चविष्ट लागते तळल्यावरती. फ्रायमध्ये म्हणजे तुम्हाला खायचं असेल तर बांगडा खा. हे बघा, ही बांगडा मच्छी आहे. ह्याला मॅरिनेशन करून ठेवायचं आणि ह्याचा वास येऊ नये म्हणून ह्याला मॅरिनेशन करताना लिंबूचा रस किंवा तुम्ही चिंचेचा कोळ लावू शकता. बघा, हे अशा प्रकारे ह्याला तुम्ही आणल्यावर धुवून स्वच्छ करून असं हळद, मीठ, तिखट, लिंबू, आलं लसूण पेस्ट आणि हे सगळं लावून असं मॅरिनेशन करून फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीझरमध्ये ठेवायचं असेल की तुम्हाला 2-3 दिवसानंतर खायचं असेल, एखादी मच्छी खायची असेल तर तुम्ही ह्याला फ्रीझरमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही पण खा. छान फ्राय करून झणझणीत संध्याकाळी फ्राय केल्यावर अजून दाखवते तुम्हाला मी व्हिडिओ. बाय. आपण दुपारी मच्छीला मॅरिनेशन करून ठेवलेलं. आता आपण हे फ्राय करतोय बांगडा. त्याला मी रवा लावते. हे झालं बांगडा फ्राय. छानपैकी कुरकुरीत. लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा.